आहे असं अत्यंत विलोभनीय आणि सुंदर मोहक असं गणपती बाप्पाचं रूप सध्या आपण पाहतोय। तर एकीकडे गणेश गल्लीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय, तर दुसरीकडे मुंबईतल्या आणखी एका गणपतीचं अत्यंत देखणं सुंदर असं रूप गणेश गल्लीमधील अनेक गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक आता निघायला सुरुवात झालेली आहे। आपण बघतोय परळचा राजा 24 फुटाची गणेश मूर्ती श्रीरामाची मूर्ती आहे आणि आता हा गणपती बाप्पा विसर्जनाला निघालेला आहे। मोठ्या उत्साहात आपण बघतोय सर्व कार्यकर्ते, एकीकडे पाऊस अधूनमधून मुसळधार पाऊस पडतोय, मात्र या पावसामध्ये गुलाल उधळत या गणपती बाप्पाला आता निरोप दिला जातोय। आपल्या सोबत काही पदाधिकारी आहेत। 24 फुटाची ही गणेश मूर्ती 10 दिवस मनोभावे सेवा केली आणि आज आपण बघतोय कशा प्रकारे उत्साहात पुन्हा विसर्जन। आज नक्कीच खूप आनंद झालेला आहे। या परळ नगरीमध्ये प्रथमतः प्रभू श्रीराम अवतरले होते आणि त्या प्रभू श्रीरामांच्या प्रतिकृतीमध्ये आमचा परळचा राजा अवतरला होता आणि त्याच्या विसर्जनाला आज आम्ही मार्गक्रमण करतोय। खूप ऊर भरून आलेला आहे। आज भगवाधारी या संपूर्ण परळ नगरीमध्ये एक भगवाधारी रूप संपन्न झालेलं आहे। कशा प्रकारे मार्ग असेल गणेश गल्लीतनं पुढे जाईल हा मार्ग? नक्कीच हा मार्ग पूर्ण परळ विभागातून फिरून हा मार्ग नंतर लालबागकडे आणि नंतर गिरगाव चौपाटीकडे मार्गक्रमण करेल। पाऊस अधूनमधून जोरदार पडतोय, मात्र या पावसात सुद्धा या सगळ्या गणेश भक्तांचा उत्साह कमालीचा पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन अरविंद वारगे, एबीपी माझा, मुंबई। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय, एकीकडे परळचा राजा मार्गस्थ होतोय तर दुसरीकडे गणेश गल्लीचा राजा मुंबईचा राजा हा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ होतोय। आज मुंबईमध्ये अलोट गर्दी असते, कारण का प्रत्येक मंडळाचे गणपती, उंच मूर्ती, ते पाहण्यासाठी जमलेले भक्त, या सगळ्यांची प्रचंड गर्दी मुंबईमध्ये असते। पण मुंबई पोलिसांचा बंदोबस्त एवढा तगडा असतो, मुंबई पोलीस एवढे सज्ज असतात की कुठेही या सोहळ्याला गालबोट लागत नाही। अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं, अत्यंत नेटकेपणानं प्रत्येक गणपतीचं विसर्जन आज संध्याकाळपर्यंत होतं आणि त्यानंतर शान असते ती लालबागच्या राजाची, कारण लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही सगळ्यात भव्य असते।